राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाळू माफिया रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून वाळू माफियांवर मोक्का लावणे, हद्दपार करणे यासारख्या कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। तसेच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं होतं, त्यावरही बावनकुळेंनी भाष्य केलं। ते अकोल्यात आयोजित भाजपच्या विभागीय मेळाव्यादरम्यान माध्यमांशी बोलत होते। नाही, आम्ही याच्यामध्ये कडक कायदे आणतोय, लवकरच कॅबिनेटमध्ये येतोय, आपल्याला कळेल। काही नाराजी नाहीये, तुम्हाला मीडियांना दाखवायची आहे, कारण जाणीवपूर्वक दाखवायची आहे। मला तर मीडियाचं कधी कधी वाईट वाटतं की तुम्हाला इतकं का पडलंय। आमची महायुती एवढी प्रचंड आहे, तुम्हीच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाद चालू आहे, विवाद चालू आहे। रोज आम्ही एकत्र बसतोय, रोज चहा पितोय, रोजच बसतोय, रोजच सोबत बसून निर्णय घेतोय। आणि देवेंद्र फडणवीस सारखे कार्यक्षम मुख्यमंत्री या राज्याला असताना प्रचंड महायुतीला मजबूती देणारा नेता आहे। देवेंद्रजी महायुतीला प्रचंड मजबूत करून मुख्यमंत्री पद पुढे नेणार आहे। त्यामुळे महायुतीत कुठेही ठिणगी पडणार नाही जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र ठाकरे यांनी राहुल गांधींची भेट घेतली। त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात निवडणूक आहे आता सरकार। आता हे अशी चौकडी बनली आहे, अकार्यक्षम नेत्यांचा हा ग्रुप आहे। ज्या नेत्यांना जनतेमध्ये जाऊन काम करता येत नाही, ते मशीनवर ठपके ठेवून, आयोगावर ठपके ठेवून आपलं राजकारण चालवण्याचा प्रयत्न करताय। जनतेने यांना नाकारलाय, राहुल गांधीला नाकारलं, आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंना नाकारलाय। आणि त्यामुळं खरं तर काल शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेजीचा जो सत्कार केला आणि त्या सत्काराचं तुम्ही जर मर्म काढला तर शरद पवारजींनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पेक्षा एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री होते याचा अर्थ असा होतो। आणि त्यामुळं थोडे तिलमिलेपणा होऊन म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या तीळपापड झाला शरद पवारजींनी सत्कार केल्यामुळं एकनाथ शिंदेचा। आणि त्यामुळं घाईघाईमध्ये आदित्य ठाकरे राहुल गांधीला भेटायला गेले। त्यामुळं असा तो एक साधारण हा सर्व प्रवास आहे आदित्य ठाकरेचा आणि राहुल गांधीचा भेटण्याचा। शरद पवारांना भेटले नाही, नाही भेटणार ना ते। सध्या शरद पवारजींनी एकनाथ शिंदेचा सत्कार केल्यामुळं ते राहुल गांधीला भेटतील, शरद पवारजीला कशाला भेटतील।